एकतर शिवसेनेच्या अगदी उभारीच्या काळामध्ये ताऊन सुलाखून निघालेलं, ओबीसीच्या चळवळीतून उभं राहिलेलं छगन भुजबळ यांच्यासारखं अनुभवी नेतृत्व आज अडचणीमध्ये सापडलेलं आहे। एका बाजूला ते म्हणून बसलेले आहेत की जहाँ नहीं चैना वहाँ नहीं रहना, म्हणजे एका बाजूनी त्यांनी NCPचं म्हणजे अजित पवारांचं जे घर आहे हे त्यांनी दुरावलेलं आहे, आणि दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पक्षामध्ये त्यांना घेतलं जाईल अशी एक अपेक्षा ओबीसी नेत्यांनी व्यक्त केलेली आहे। म्हणजे सर्व ओबीसी नेत्यांचं नाशिकच्या कॉन्फरन्समध्ये असं म्हणणं होतं की त्यांनी आता भारतीय जनता पक्षामध्ये म्हणजे मुख्य प्रवाहामध्ये यावं। परंतु ते आज प्रश्न असे की महायुतीमध्ये अजितदादा पवार यांचाही गट आहे आणि छगन भुजबळ यांच्यासारखं अनुभवी ओबीसीचं नेतृत्व पेलणं हे भारतीय जनता पक्षाला शक्य आहे का, हाही एक प्रश्न आहे। आणि भारतीय जनता पक्षाची जी शिस्त आहे ही शिस्त त्यांच्याकडून पाळली जाईल का, हाही दुसरा प्रश्न आहे। म्हणजे आज कसं झालं आहे की इधर ना उधर बीच में अदर अशी त्यांची अवस्था झालेली आहे। म्हणजे एका बाजूला अजितदादा काय म्हणतात की त्यांची केंद्रात गरज आहे त्यांच्या नेतृत्वाची, म्हणजे असं सांगायचं की राज्याच्या सत्तेमध्ये त्यांची गरज नाही, आणि छगन भुजबळ यांची जी अपेक्षा आहे ती राज्याच्या सत्तेमध्ये राहण्याची आहे। त्यांना राज्यसभा नको हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। म्हणजे एका बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोंडी झालेली आहे आणि दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पक्ष यांच्यासारखं नेतृत्व त्यांना केंद्रात आता ते अमित शहाना वगैरे भेटणार असं म्हणतात। त्यांना भेटल्यानंतर त्याच्यातून काय घडेल आणि हे राष्ट्रीय नेतृत्व भारतीय जनता पक्ष स्वीकारू शकेल का याच्याबद्दल मला असं वाटतं की काहीतरी घडेल। परंतु या सगळ्या ह्याच्यामध्ये प्रवासामध्ये खरी गोष्ट अशी आहे की छगन भुजबळ यांनी जरांगे पाटलांचा जो विरोध होता तो मोडून काढण्यामध्ये आपल्या अंगावर सगळं घेतलं आणि त्यांनी त्याला सक्षमपणे तोंड दिलं। त्याच्याच पद्धतीने ते लढले, अगदी राजीनामा देऊन लढले। पण आज असं झालेलं आहे की ते राष्ट्रवादीला नकोसे झालेले आहेत, म्हणूनच ती केंद्राची वाट दाखवत आहेत। आणि दुसऱ्या बाजूला फडणवीस आज त्यांना दिलासा देण्यासारखं म्हटले की आपण काहीतरी याच्यावर तोडगा काढू। तर हा तोडगा नेमका काय निघतोय हा खऱ्या अर्थाने प्रश्न आहे। मला असं वाटतं की भुजबळांना भारतीय जनता पक्षाच्या मुख्य प्रवाहामध्ये सामील होऊन ओबीसीचं नेतृत्व मोठं करण्याचा त्यांचा हेतू असेल, परंतु भारतीय जनता पक्ष देखील काय आहे ते देखील भुजबळांना माहिती आहे, आणि भुजबळ यांची एकंदर प्रकृती भारतीय जनता पक्षाला सोशेल अशा तऱ्हेची नाही। त्याच्यामुळे खरोखरच हा एक मोठा प्रश्न भुजबळांच्या नेतृत्वाच्या संदर्भात झालेला आहे। एक गोष्ट अशी की सध्या अनुभवी लोकांची जिकडे तिकडे हेटाळणी आणि पिटाळणी सुरू आहे। ही मला असं वाटतं की ज्या पद्धतीने काँग्रेसचे काही नेते पडले, त्या पद्धतीने ज्या लोकांना टाळण्यात आलं, हे सगळं लक्षात घेता छगन भुजबळ यांना देखील तशा पद्धतीची वागणूक मिळू नये अशी तमाम ओबीसी जनांची अपेक्षा आहे। म्हणजे त्यांची जी घोषणा आहे तीच मुळात अशी आहे की साहेब म्हणतील ते तोरण, साहेब म्हणतील ते धोरण। म्हणजे छगन भुजबळ यांच्या शब्दावर विश्वास ठेवणारा बराच मोठा ओबीसी समाज आहे। त्याच्यामुळं या ओबीसी समाजाकडे नाकारून ना भारतीय जनता पक्षाला चालेल ना राष्ट्रवादीला ते पचेल। त्यामुळे येत्या 15 दिवसांमध्ये काहीतरी त्याच्यावर तोडगा निघेल आणि मोठ्या हुशारीने फडणवीस त्याच्यावर काहीतरी मार्ग काढतील असं दिसतंय। परंतु सध्या तरी हा पेच आहे एवढी गोष्ट मात्र खरी।
आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.